202 ब्रास अतिरिक्त उत्खनन मौजे सातोड तालुका मुक्ताईनगर या शिवारातून बिना परवानगी अनधिकृतपणे उत्खनन केलं आणि त्या उत्खननाच्या संदर्भात स्थानिक आमदारांनी SITची मागणी केली आणि SITच्या सर्व रिपोर्टच्या आधारे साधारणतः 1,37,14,883 रुपयाची दंडाची कारवाई त्यांच्यावर झालेली आहे आणि त्यांच्या सर्व मिळकतींवर बोजे बसायला पाहिजे होते। त्यातले आता त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या एकनाथ खडसे यांच्या 49,01,55,280 रुपये एवढी दंडाची वसुली त्यांच्या इतर अधिकाऱ्यांवर बोजांवर मालक सदरी लावण्याचं काम नोटीसद्वारे झालेलं आहे। यासोबत मंदारगिरी खडसे यांची 22,12,86,650 रुपये, रोहिणी खडसे यांचे 30,82,832 रुपये व परिवारातील काही सदस्यांचे 66,40,99,320 रुपये असे जवळजवळ एकनाथ खडसे यांनी 137 करोड रुपये 14,81,883 रुपयाची शासनाची दिशाभूल करून अवैधरित्या वाम मार्गाने काळ्या मार्गाने पैसा कमवला। त्याचा यासाठी ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे। खरं तर एकनाथ गणपत खडसे हे कायम आपण पाहतोय की आरोप करणे प्रत्यारोप करते, राज्याच्या प्रमुख नेत्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने बोलणे ही त्यांची ही सवय आहे। स्वतः उलटा चोर कोटवाल को डाटे म्हणजे स्वतः चोऱ्या करायच्या, स्वतः चुकीच्या मार्गाने जायचं आणि अजून पुन्हा वरतून शिरदोरपणा करायचा ही त्यांची पद्धत होती। आज या कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या आमची तर मागणी राहणार आहे। मी वैयक्तिक या प्रकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून आम्ही मागणी केली होती। त्यामध्ये त्यांच्या ज्या मिळकती आहेत 10% फक्त मिळकतीवर बोजा बसलेला आहे। पुन्हा अजून राहिलेल्या 90% मिळकतीवर बोजा बसवण्यासाठी आम्ही ती आग्रही मागणी धरणार आहे। या संदर्भात खरं तर खडसे साहेब म्हणत असतात एकीकडे की माझ्यावर अन्याय होतोय, त्या न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे गेले होते। त्यांना कुठलाही दिलीप कोर्टाने न्यायालयाने दिला नाही। म्हणजे याचा अर्थ की या कारवाईमध्ये तथ्य होतं त्यांनी सातोड या शिवारातल्या 225/2/2 या गट नंबरचा फक्त काही ब्रास उत्खननासाठी शेततळ्याच्या नावाने परवानगी घेतली आणि तिथल्या जाणाऱ्या हायवेला पूर्ण ही मुरुमाचं विक्री करून जवळजवळ दंडासकट 137 करोड रुपयाचा माल त्यांनी त्या आधारे विकला। तो माल दंडात्मक कारवाई जरी 137 करोड रुपयाची असेल पण त्यांच्या 25% तरी त्यांनी तो माल विकला म्हणून त्यांच्यावरती 5 पट कारवाई झाली असेल। पण चोऱ्या करायच्या, शासनाला लुटायचं, ते स्वतः महसूल मंत्री होते, त्यांना MLRC कोड सगळे माहिती आहेत, शासनाचे नियम त्यांना माहिती आहेत, तरतुदी माहिती आहेत आणि त्या आधारे त्यांनी ही चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर या संदर्भातल्या सर्व त्यांच्या मिळकतीवर त्या संबंधित सातोड, घोडसगाव, हरताळे, कोथळे आणि मुक्ताईनगर येथील विविध स्थावर मालमत्तांवर, शेत जमिनीवर, NA प्लॉट्स आणि गावाला लागून असलेल्या जमिनीवर आता यांच्यावर बोजे बसलेले आहेत। यासोबत त्यांनी दूध संघाच्या संदर्भात एक मोडस तयार करून विशिष्ट प्रकारची एक मोडस ऑपरेंडी वापरली आणि एक घोटाळा दाखवून अनेक वर्षापासून सुनियोजितपणे त्यांनी एक कट कारस्थान रचलं होतं। म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या लोण्यामध्ये 31,320 किलोची घट दर्शवली, तसेच दूध पावडर स्कीम मिल्क पावडर मध्ये 9,265 किलोची घट दर्शवली। मला आपणही सगळे सगळ्यांनाच कळतं की जर वेस्टर्न मध्ये मशीनद्वारे प्लास्टिक पिशवीमध्ये सीलबंद केलेली व तदनंतर पुन्हा त्या पुठ्याच्या चौकोनी वेस्टर्न मध्ये पॅकिंग केलेली बंदिस्त केलेली लोणी आणि या सर्व ज्या वस्तू आहेत हे सीलबंद गोणी आणि पोते हे जर आपण कुठे साठवून ठेवले तर यामध्ये घट येण्याचा प्रश्न येत नव्हता। थोडक्यात घट दाखवल्याने बेकायदेशीर अपहार अफरातफर लपवता येते, ती सहजासहजी लक्षात येत नाही। त्याच्यामुळे अनेक वर्षापासून त्यांच्या पत्नी सौ मंदाताई खडसे या तिथं चेअरमन होत्या। या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तिथं अपहार केला। त्या संघात मी तिथं सन्माननीय गिरीश भाऊ, गुलाब भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्ही ज्यावेळेस पॅनल आणलं आणि मी तिथं चेअरमन झाल्यानंतर
हा भ्रष्टाचाराची पायामुळे ज्यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न केला, तर अगदी मी सांगतो ते फक्त एक छोटस एक कायद्याच्या आधारे ज्यामध्ये टेस्ट ऑडिट, फॉरेन्सिक ऑडिट हे सगळे होऊन आलेले, हे सगळं कागदांचे माझ्याकडे पुरावे पण आहेत. हे सगळे पुराव्याच्या आधारे सांगतोय. त्यांच्यासारखा तथ्यहीन बेछूट कोणावरही आरोप करणं मला योग्य वाटत नाही. त्या सगळ्यांच्या आधारे आता त्यांच्याकडे जवळजवळ लोण्यामध्ये झालेल्या घटीची रक्कम 1,37,18,160 रुपये इतकी आहे आणि स्कीम पावडरची 30,39,084 रुपये इतकी अपाराची रक्कम आता फॉरेन्सिक ऑडिटच्या आधारे ही झालेली आहे. या संदर्भात टेस्ट ऑडिट देखील झाले आहेत. त्यांना आता त्या संदर्भात काय म्हणणे आहे, या म्हणणं झाल्यानंतर या संदर्भात पोलीस स्टेशनला मी या घोटाळ्याच्या संदर्भात दिनांक 29 ऑगस्ट 2022 ला गुन्हा दाखल केल्याचं एक गुन्हा दाखल करावं या मागणीचं पत्र दिलं होतं. तेव्हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अजून एक घोटाळा केला होता. बी ग्रेड तूप म्हणजे ए ग्रेड तूप हे बी ग्रेड करायचं आणि त्यांना मार्केटला विकायचं. ज्या चॉकलेट कंपनीला विकलं त्यांनी मान्य केलं की हे ए ग्रेड तूप होतं. त्यामध्ये देखील एक मोठा सबस्टँडर्ड स्टँडर्ड क्वालिटी असा फरक दाखवून त्यांनी एक मोठा भ्रष्टाचार केला होता. या संदर्भात देखील एक चौकशी चालली आहे. त्यात गुन्हे दाखल झाले, त्यात एमडी ला देखील अटक झाली. आता या संदर्भात मी स्वतः जो गुन्हा दाखल झाला आहे 335/2002 रिपोर्ट्स माझ्याकडे महाराष्ट्र शासन विभागीय उपनिबंधक यांनी बजावलेल्या सगळ्या नोटिसा, यांच्या सगळ्या कॉपी, यासोबत विशेष कार्यकारी अधिकारी लेखा परीक्षक मंडळ पदुम महाराष्ट्र यांच्या सगळ्या नोटिसा, विशेष कार्यकारी अधिकारी लेखा परीक्षक मंडळ यांच्या देखील नोटिसा, यासोबत जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ लेखा परीक्षक कालावधी आणि निर्विदिष्ट अहवाल तपशील, यासोबत जळगाव जिल्ह्याच्या या अहवालासोबत मूळ लेखाकार परीक्षकांनी दिलेले सगळे स्टिंक्चर्स केलेले 5 विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था वर्ग 2 यांनी नैसर्गिक न्यायतत्वाप्रमाणे ज्यांना जी नोटीस दिली त्या नोटीसची प्रत, एकनाथ गणपत खडसे यांच्या महसूल दप्तरी असलेल्या मालमत्तांचा तपशील, रोहिणी खडसे यांचा असलेला मालमत्तांचा तपशील, यासोबत एकनाथ खडसे यांच्या सरकारी रकमेचं मूल्यांकन, बाजारभावाचं मूल्यांकन, हे सर्व पुराव्यांसह मी हे सगळे आरोप केलेले आहेत. आमदारकी रद्द होणे पण शिक्षा होऊ शकते नाही. आता तर बघा 2 गोष्टी आहेत. आर्थिक फसवणूक जो गुन्हा आहे त्यात तर माझ्या मते 10 वर्षाची शिक्षा आहे. त्या गुन्ह्यात 10 वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते त्या अपाराच्या रकमेत. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक याच्यामध्ये दंडात्मक कारवाईची एक वेगळी तरतूद आहे आणि एका याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची वेगळी तरतूद आहे. आता या तरतुदीच्या आधारे सगळे हे पुढे चालले. राजकीय दृष्टीकोन आहेत का याच्यामध्ये? कोण राजकीय दृष्टीने आरोप करताय? खडसेंवरती राजकीय दृष्टीकोन आरोप होतात. राजकीयचा संबंध येत नाही. चोरी त्यांनी केली आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. त्यांना वाटत असेल ते कोर्टात गेले, कोर्टाने नाही सांगितलं, कोर्टाने त्यांना कुठलाही रिलीफ दिला नाही. हे जर राजकीय दृष्ट्या राहिलं असतं. आणि बघा हे त्यांची मोडच आहे. राजकीय दृष्ट्या आरोप केलेत, महाजन साहेबांनी केलेत किंवा देवेंद्रजींनी केलेत हे फक्त सांगायचं. चोरी केली आहे, चोरी केली म्हणून ते सगळे कागदांच्या आधारे एवढे सगळे कागद, एवढे ऑडिट रिपोर्ट, एवढे सगळे हे काहीतरी घरी कोणी तयार केलं नाही आणि असेल तर त्यांनी सिद्ध करावं. ठीक आहे.